मला एक जण म्हणलं, महाराज ती भिंत चालवली याच्यावर विश्वास नाही. म्हटलं जाऊ दे. ज्ञानेश्वरीवर हो, ज्ञानेश्वरी त्यांच्यासारखे कोणी लिहिले नाही. म्हटलं बस झालं, नको भिंतीला धडकू, नको रेड्याच्या माग दुसरा रेडा लावू. पण अस्तित्व नाकारता येत नाही, मान्यच करावं लागतं, भले ते ज्ञानेश्वरीच्या रूपाने असो. अहो ज्ञानेश्वर महाराज एवढे महान आहेत, आज ते सगळा महाराष्ट्र मराठी बोलतो ना, हे ज्ञानोबरांचे उपकार आहेत. कविता कशा कराव्यात हे ज्ञानोबरांनी शिकवले. अभंग कसे लिहावेत, अभंगातले प्रकार कसे असावेत, हे सगळी ज्ञानेश्वरी आहे. आंधळा पांगळा गवळणी हे सगळे विधा ज्ञानोबरांनी तयार केले. आणि ज्ञानोबरांनी केल्यानंतर मागच्या संतांनी त्यांची कॉपी केली. शब्द आहे का? निर्माता कोण आहे म्हणून एक शब्द दिलाय निवृत्तीनाथांनी. ज्ञानोबराय सांगते, भियसिका वाया कवी पोषका. हा जो शब्द आहे ना, कवी पोषक आहे, एवढ्या लवकर काढणार नाही तुम्हाला. हिंट घेणं म्हणतात त्याला. एखादा मोठा कवी आहे, कुठून तरी तो हिंट घेतो आणि मग आपला विस्तार करतो. सोनार आहे, तो दागिने करत असला तरी सोनं दुसऱ्याचं असतं, अलंकार त्याचे असतात, मूळ मटेरियल दुसऱ्याचं असतं. तसं जेवढे भारतामध्ये कवी झालेले, माघ असतील, हे सगळे मोठे मोठे कवी असतील, कालिदास असेल, यांनी महाभारतातून कथा उचललेल्या आहेत आणि मग त्या कथेचा विस्तार त्यांनी काव्यामध्ये केलेला आहे. यांचे मालक कोण आहेत? महाभारत. तसं महाराष्ट्रामध्ये ज्या काही कविता आहेत, ज्या काही विधा आहेत, त्याचे मालक ज्ञानेश्वर महाराज आहेत. विठ्ठल विठ्ठल.